आज प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी आपण प्रचारासाठी सगळे कार्यकर्ते घेऊन येत आहे. कुठल्या मुद्द्यावरती प्रचार करताय तुम्ही इकडे? आता आम्ही प्रचार करत असताना सर्वप्रथम विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करतोय. बर. आणि हे करत असताना आमचा जो वारसा आहे, लोकनेते कैलासवासी लोकनेते हिंदरावजी नाईक निंबाळकर हां. यांच्या वारशाला अनुसरून हां. आणि त्याच्याबरोबर आमचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या विचारातून आम्ही आता पुढची आमची वाटचाल करत आहोत. या ठिकाणी पाठीमागं प्रचार खूप जोरात चालला आहे आणि आपण कार्यकर्ते जे आहेत रस्ता न अडवता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला रस्ता देत सुद्धा सहकार्य त्याची शिकवण आहे. शिकवण आहे, कोणाची संस्कार वाट आहे. अडवायची नाही. वाट अडवायची नाही, वाट मोकळी करून विकास करायचा हे विषय. आज विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही बोलला. मला सांगा, या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक जो आहे याच्यामध्ये नेमके उमेदवार कोण कोण उभे आहेत? उमेदवार आता आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, सर्वप्रथम आपल्या सर्वांनी आताच आहेत. हो. आमचे कर्तव्यदक्ष म्हणलं तर सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारं असं नेतृत्व म्हणजे समशेरसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर आमचे अशोकरावजी जाधव, स्वातीताई भोसले. आणि मला एक असं ऐकवत आलं की तुम्ही स्वतः नगरसेवक पदाच्या रेसमध्ये होता. हा, होतो. मग तुम्ही नाराज झालाय? अजिबात नाही. माझ्या तुम्हाला दिसण्यावर ह्याच्यावरून वाटतं असेल थोडं, नाही, चेहऱ्यावरनं तसं जाणवत नाही. जाणवत नाही. जाणवत नाही. आम्ही पण आमच्या नेत्याचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. बरं, जो त्यांचा निर्णय तो हा. आमच्यासाठी अंतिम असतो. ते मस्त. तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यासारखं आजही दादांच्या सोबत आहात. आज त्यांच्याकडे लोकसभेची उमेदवारी नसेल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे, तरीसुद्धा नगराध्यक्षपद आहे त्यासाठी त्यांचे बंधू उभे आहेत. विधानसभे आमदार सचिन कांबळे पाटील हे खूप मोठं बलस्थान आहे. आज मला सांगा, फलटणच्या विकासाचं तुमचं विजन काय नेमकं? विजयन तर आता सहसा सांगायला गेलं तर हे प्रत्येकातून तुम्ही ऐकत आलेला आहात. हो. नाही, वैयक्तिक तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे की तुम्ही फलटणसाठी नेमका कुठला विकासाचा मुद्दा किंवा लोकांना कुठला संदेश देऊ इच्छिता? सर्वप्रथम जे आमचे खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हां. जे आता विकास चालू आहे, हां. तुम्ही मल्टरमध्ये पाहू शकताल. त्यांनी आता खेळाडूंसाठी युवा खेळाडूंसाठी एक नवे स्टेडियमचं उभारण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. बरं. त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या त्या ठिकाणी जिमची व्यवस्था होते. जे वृद्ध आहेत त्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी गार्डन होत आहे. एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावरती फलटणचं राजकारण हे रेंगाळलेलं आहे, परंतु विरोधक जाणीवपूर्वक नकारात्मक प्रचार करतायत. अशा पद्धतीचं एक आम्ही अगोदर घेतलेल्या बाईटमधल्या लोकांनी सांगितलं की माजी खासदार लोकसभेचे जे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत यांच्या माध्यमातून खूप मोठा विकासाचं जे इकडे पर्व चालू झालेलं आहे त्याची दहशत ही विरोधकावरती आहे आणि विरोधक त्याचा नकारात्मक अर्थ जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. मला सांगा, विरोधकांचं ही अवस्था होण्यापाठीमागे नेमकं काय कारण? तुम्ही आता जो मुद्दा मांडला तो योग्य मांडला, दहशत. हां. माननीय खासदार रणजित नाईक निंबाळकरांची दहशत नक्कीच आहे. हां. पण हां. ती दहशत विकासाची आहे. विकासाचे. ती दहशत विकासाची आहे. तेच विरोधकांना ते काय होतंय, हे झालं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. नाईकबोमवाडी या ठिकाणी एक MIDC प्रस्तावित आहे. ती किती कालावधीमध्ये आपल्याला फलटणमध्ये येईल? लवकरात लवकर येईल. अजून काय सांगाल की ह्या ठिकाणी चक्रपाणी स्वामींचं जे मंदिर आहे, महानुभाव पंथाची ही दक्षिण काशी आहे, इकडे कुंड अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचा विषय सुद्धा मला बोलतो मी. हां. या ठिकाणी आपली घोड्याची यात्रा भरती. बरं. मानभाऊबांची घोड्याची यात्रा भरती. यांत्र्यावरती. त्या ठिकाणी आता एक कुंड आहे. ते कुंड आता तुम्ही बघा त्याची अवस्था काय आहे. जे विरोधक जे बोलतात ना की आम्ही हे केलं आणि ते केलं, त्यांनी काय केलं? आदरणीय खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी त्या कुंडासाठी आता 40 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ते कुंड एकदम पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ होण्यासाठी अशा पद्धतीने होणार आहे. स्नान करण्यासाठी सगळी व्यवस्था होणार. तुमचं नाव काय साहेब, पूर्ण सांगा? माझं नाव रियाज गणेबाई इनामदार. हां. मी पलटण तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागचा तालुका अध्यक्ष आहे. हां. आणि रेल्वे बोर्डावर सल्लागार आहे. रेल्वे बोर्डावर सल्लागार आहे. तुम्ही तुमच्या बाबतीत असं होतं की तुम्ही नगरसेवक पदाचे उमेदवार होता. आज दादांसोबत नाराजी आहे तुमची? नाही. ती देवत आहे आमची. त्यांच्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. अल्पसंख्याक विभागामध्ये आपण काम करत असताना रेल्वेसाठी काम, जे रेल्वे फलटणला येणार नव्हते ते खासदार साहेबांच्या माध्यमातून आलेले खूप मोठा निधी त्यासाठी आलेला आहे आणि एवढा मोठा विकास झाला आहे. फलटणच्या ह्या नगरपालिकाची निवडणुकीच्या वेळेला तुम्ही या मुद्द्यावरती प्रचारामध्ये लोकांना काय सांगताय? काय नाही, माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील साहेब, आता आमच्याकडे सत्ता येऊन आहे नगरपालिकेची. आता आमदारकी सत्ता मला वाटतं एक वर्ष झालं. हा. एका वर्षामध्ये आता नागरिकच म्हणतात उत्तम काम केलं, बदल हवाय.
आता बघा हा तुमचा कॅमेरा चालू आहे, जरा मागं सर हा रस्ता बघा, हे जे रस्ता आहे ना हे गेले अनेक वर्ष हाय असा आहे. अजून नगरपालिका आमच्याकडे यायची म्हणजे आल्याच जमा आहे, पण ह्या रस्त्यासाठी आमदार फंडातून 42 लाख रुपये टाकले. अच्छा, मंजूर झालेत ते? मंजूर आहे. रंगारेव महादेव मंदिर पासून ते नदीपर्यंत हा रस्ता मंजूर आहे. मंजूर झाले. येस. आणि जनतेला माहिती आहे आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कामं केली आहेत. येताना रस्त्यावर कळतं, पुण्यावरनं येताना, लोणंदवरनं येताना, सातारवरनं येताना, इथं गिरवीला जाताना, पंढरपूरला जाताना, बारामती जाताना हा विकास खासदार साहेबांनी केलेला आहे. आणि आमदार साहेबांनी फलटण शहरासाठी किती निधी आणला काय आणला ते आमच्या अहवालमध्ये आहेच. ओके. राहिला विषय विकासाचा, तर आम्ही दिलेला शब्द पाळणाऱ्या व्यक्तीनं महत्व आहे आमचं. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर, आमदार साहेबांचं. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे 18 पकड 12 बोलते अल्पसंख्याकांना घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे काय. तुम्ही अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख आहात. मला सांगा, जातीपातीचे राजकारण हे अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस सोयीस्कर वापरलं जातं आणि त्यात तुम्ही ज्या भाजप पक्षामध्ये आहे त्याच्या पाठीमागं RSS संघटना, ह्या संघटनेवरती सुद्धा वेगवेगळे आरोप होतात. तुम्ही गेली किती वर्ष ह्या संघटनेत आहात आणि दादांसोबत किती वर्ष आहे तुम्ही? आम्ही स्वर्गीय लोकनेते हिंदराव नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर बरोबर 35 वर्ष मी काम करतो. 35 वर्ष झालं काम 35 करताय. वर्षामध्ये मला जातपेची काही विषयच नाही. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समाजातल्या लोकांमध्ये बसता, अशा पद्धतीचे तुम्हाला बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न कधी झालेत का? की बाबा तुम्ही अल्पसंख्याक असूनही एक RSS सारखी किंवा हिंदुत्ववादी संघटना, भाजप जो पक्ष आहे आज देशातील म्हणजे जगातील सर्वात मोठा एक पार्टी, राजकीय पार्टी म्हणून जी गणली जाते, त्याच्यामध्ये तुम्ही काम करता आणि चांगल्या एखाद्या पदावरती आहात, रेल्वे बोर्डावरती पण आहेत तुम्ही आणि इकडे अल्पसंख्याक पद आहे तुमच्याकडे. मग अशा पद्धतीचा बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न जर कधी झाले असतील तर त्यांना तुम्ही काय उत्तर देता? कसं माहिती का, आमचे जे नेते स्वर्गीय लोकनेते हिंदराव नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर, माढा मतदारसंघाचे पाणीदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील साहेब यांच्या विचारामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. ती नेहमी 18 पकड 12 बोलतीला घेऊन जाणारे व्यक्ती होते. त्यांच्याकडं सर्व समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे तिथं हा विषयच नाही. जाती, धर्म, पंथ ह्याचा भेदभाव कधीही या गटामध्ये होता होणार नाही. आमच्या पूर्ण पक्षात होणार नाही, पूर्ण पक्षात. आज फलटण नगरपालिकेची निवडणूक चालू असताना विरोधकांच्या मार्फत आपल्यावरती काही गोष्टी ज्या आहेत की फक्त आणि फक्त राजकारण करणं यासाठी जाणीवपूर्वक हेतू परस्पर काही मुद्दे उपस्थित केले जातात आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरनं फलटणच्या जनतेचं लक्ष हटवायचा एक प्रयत्न असू शकतो का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की फलटण येणाऱ्या ह्या निवडणुकीनंतर फलटणकरांच्या विकासासाठी जो आपण सगळीकडे प्रचार करताय, विकासाच्या मुद्द्यावरती आपण जे हे प्रचार करताय त्याच्यामध्ये अजून कुठले मुद्दे तुम्ही ॲड कराल? आता बघा, इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये कोण काय बोलतं त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, देणार नाही. ओके. आम्हाला खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी आणि आमचे फलटण नगर परिषदेचे 22 नगराध्यक्ष म्हणजे नगराध्यक्ष थोडक्यात शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही विकासाच्या हातात जोडा घेतल्यात. फक्त विकास करायचा आहे आम्हाला. तुम्ही आता हनुमाननगर संत बाबा चला, तिथं बघा आज तुम्ही पाऊल गिनीत रस्ता, नळ, लाईट, गटार, ड्रेनेज सगळं ओके झाले. आमच्याकडं सत्ता येणार आहे, नगरपालिकेत आम्ही विकास करणार एवढं सांगतो मी. आणि आमची कमळ खून आहे, आम्ही घड्याळ खून आहे. फक्त एवढंच या पत्रकार बंधू तुमच्या माध्यमातून सांगू शकतो मी, येणार नगरपालिकेत नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर व आमचे सगळे 27 नगरसेवक कमळ घड्याला मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या. आम्हाला संधी, काम करण्याची संधी एवढं बोलतो. आणि जय हिंद, जय महाराज.